हाय नमस्कार। आज मी रेसिपी दाखवणार आहे खारे नमक पारे। तर त्या अगोदर तुम्ही व्हिडिओवर चॅनलवर नवीन असाल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा। हा 2 वाट्या मैदा घेतलेला आहे, अर्धा वाटी मी रवा टाकत आहे आणि त्यामध्ये ह्या लसूणचा पेस्ट करून घेतलेला आहे मी हे टाकत आहे आणि स्वादानुसार मीठ आणि खायचा सोडा चुटकीभर, जीरा पावडर अर्धा चम्मच आणि अर्धा चम्मच धनी पावडर आणि हा ओवा। आणि थोडं तेलाचं मोहन आणि याचा छान गोळा करून घ्यायचा। आता हा आपला गोळा तयार झालेला आहे, याला मी 5 मिनिटं झाकून ठेवणार आहे। आता आपला गोळा तयार झालेला आहे, मुरलेला आहे। आता मी याचे शंकरपाळे पाडायला सुरुवात करणार आहे। आता मी हे शंकरपाळे तुम्हाला कापून दाखवते। हे असं करायचं आणि याला छान कैचीने कट करून घ्यायचे। आपापल्या मनावर आहे, तुम्ही चौकोनी पण करू शकता, कैचीने कापू शकता, लाटण्यावर लाटून पण करू शकता। मी आता असेच केलेले आहे आणि आता मी तळून घेणार आहे। आता हे आपले शंकरपाळे तयार झालेले आहे। आता मी हे तेलात तळायला सुरुवात करणार आहे। तेल तापलेलंच आहे। आता हे आपले नमक पारे झालेले आहे। हे नमक पारे आपले झालेले आहे। हा मसाला करून ठेवलेला आहे मी। 1 चम्मच लाल तिखट घेतलेला आहे, अर्धा चम्मच मीठ घेतलेला आहे आणि चाट मसाला घेतलेला आहे 1 चम्मच। हा यामध्ये टाकून द्यायचा आहे आणि छान मिळवून घ्यायचा। मागे तर मी टाकलेली आहे ही रेसिपी, पण आता अजून डबल टाकली, वेगळ्या पद्धती आहे थोडी। अगर तुम्हाला माझी रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा। धन्यवाद।